सो हे गायज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि हा आपला ब्लॉग आहे पुणे टू हैदराबाद. यामध्ये टोटल आपण 3 दिवस इथं फिरणार आहोत. सो आपली जर्नी स्टार्ट होती इथून आम्ही बसलो शताब्दी ट्रेनमध्ये आणि ही जाणार आहे डायरेक्ट हैदराबादला. सो कंटिन्यू करतो आपण ब्लॉग पुढे. सो खूप वेळ झाल्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं चहा. आणि चहा इथलचा म्हणजे टेस्ट एकदम अशी ओके होती. एवढं पण काही म्हणजे एकदम टेस्टी असा वगैरे काही नव्हता. सो आमच्याकडे दुसरा काही पर्याय पण बट चहा पिऊन एकदम मस्त फ्रेश वाटलं. त्यानंतर आपण इथं थोडासा टाईमपास करावं म्हणलं, पण असं काहीच असं मजा येत नव्हती. सो आम्ही एकमेकांशी असं चालू होतं आमची खुसबुस. आणि बघा आजूबाजूला पण बघा एकदम शांत असं एकदम माहोल होता. आणि आम्हाला उत्सुकता होती की आम्ही पोचतो कधी हैदराबादला. हे बघा सगळे एकदम ट्रेन पण फुल झाली होती. त्यानंतर इथलचा व्ह्यू पण मस्त वाटत होता. सकाळी आम्ही निघलो होतो आणि एकदम धुक्क एकदम फ्रेश फील येत होता. आणि हिला खाऊ वाटत होतं गोड. हे बघा इथं आम्ही पोचलो होतो, सोलापूरच्या अलीकडेच आम्ही पोचलो होतो. आणि तिथलचा हा व्ह्यू आहे मॉर्निंगचा. आणि त्यानंतर बघा एकदम सायलेंट असा व्ह्यू होता, एकदम खतरनाक मस्त वाटत होतं गाईज. सो बेसिकली हा जो व्लॉग आपण बनवतो आहे ह्यामध्ये आपण 3 दिवस ट्रॅव्हल करणार आहोत. आणि त्यामध्ये 3 प्लेस आपण हैदराबादची इथं कवर करणार आहोत. आणि त्यासाठी आपण हा प्लॅन आधीच केलेला होता. आणि हा आपला व्लॉग लेट येतो आहे, बट ठीक आहे, आता हा आपण अपलोड करणार आहोत. ही एकदम खुश होती की हिला हैदराबादला जायचं आहे म्हणून. आणि एकदम शांत एकदम छान पण वाटत होतं ट्रेनमध्ये. पण फक्त एक एवढं आहे की ह्यामध्ये प्रवास खूप मोठा आहे, कारण की पुणे टू हैदराबाद हा प्रवास खूप मोठा आहे. आणि त्यामध्ये असं बोर खूप जास्त होतं, कारण की मला एकाच ठिकाणी जास्त वेळ बसण्याची सवय नाही आहे. बट कसं तरी आम्ही ट्रॅव्हल करत आम्ही फायनली पोचलो होतो हैदराबादमध्ये. हैदराबादचा हा एंट्री पॉईंट होता. आणि हैदराबादमध्ये पण जसं असं वाटत होतं की जसं मी पुण्यातच एंट्री करतो आहे, असं वेगळं मला इथं काही वाटलं नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही पोचलो होतो आमच्या लोकेशनवर, जिथं आमचा स्टे होता 2 दिवसाचा. आणि तर चला मी तुम्हाला दाखव. सो गायज, इथून निघलो आहे आपण पहिल्या डेस्टिनेशनला. सो लेट्स गो. जसं आम्ही जात होतो इथं ट्रॅफिक खूप जास्त आहे, पण सिटी बघण्यासारखी होती, मस्त वाटत होतं. तर चला बघूया. इथून जसं आपण पुढे गेलो, इथं बाबासाहेबांचा आपल्याला पुतळा दिसतो आहे की जो रात्रीला तिथं लेझर लाईटचा शो पण होतो. आणि त्याच बाजूला बुद्धांची पण तिथं मूर्ती आहे. सो फायनली आपण पोचलो आहे चारमिनारला. लेट्स गो. तुम्हाला मी पुढे दाखवतो आम्ही इथं काय केलं. आणि इथं खूप मजा आली, खूप चांगले लोक पण आपल्याला भेटले. लेट्स गो. सो गाईज, इथलचं हे मार्केट आहे चारमिनारचं, तुम्ही बघू शकता. खतरनाक गर्दी. आणि आतमध्ये चारमिनार आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो. आणि इकडचं बघा एकदम गर्दी बघा किती जास्त आहे. चल. हे बघा गाईज, हे सगळं इथलचं मार्केट आहे. आणि हे इथलची चारमिनारची बिल्डिंग आहे आता घे सगळ्यात मोठी. दोघांचा. हे बघा, हे मी तुम्हाला म्हणजे पुण्यामध्ये आपल्याकडे तुळशी बाग आहे, आणि इथं म्हणजे सगळं हे मार्केट इथं लावलेलं आहे. आणि स्वस्तामध्ये पण आहे, पण हे फक्त लेडीजचं मार्केट आहे गाईज. तर इथं जेव्हा पण याल तेव्हा वेळ काढून या. आणि इथं ट्रॅफिक खूप जास्त असते. आम्हाला रिक्षा म्हणजे लागला आम्हाला तिथेच. हे बघा चारमिनार. इथं म्हणजे दुसरं पण मार्केट खूप जास्त आहे लेडीजच्या सगळं. हे बघा तुम्हाला दाखवतो. रात्रीला फिरायला इथं मजा खूप येत होती. म्हणजे असं वाटत नव्हतं की इथून जावं दुसरीकडं म्हणून. सो जिकडं बघतात तिकडं फक्त लेडीजचं मार्केट आहे गाईज. आणि इथं लेडीजच्या सगळ्या गोष्टी इथं हे बघा चारमिनार मागायचा एक्झॅक्ट दिसतोय. हे माझं फर्स्ट टाइम आहे हैदराबाद मध्ये. एक चल. गर्दी एकदम डेंजर आहे. दिस इज द हैदराबाद चारमिनार मार्केट फॉर द लेडीज. आणि मला तरी वाटतंय की मराठीतून ब्लॉग करणारे आपण दोघंच आहे सध्या. मराठीतून ब्लॉग आम्ही दोघंच, म्हणजे हैदराबाद मध्ये मराठीतून ब्लॉग करतोय भावांनो. फुल सपोर्ट आपला आलाच पाहिजे. हे बघा, लेट्स गो. सांगणार एक बाजू. आणि मी तुम्हाला दाखवतो बॅकग्राऊंडला आपल्या चारमिनार तुम्हाला क्लिअर दिसेल गाईस. हे बघा,
दिसेल तुम्हाला, ठीक आहे. काय काय बघा. हे बघा गाईज, तुम्ही जसं आतमध्ये जाणार ना इकडं मार्केट आहे अजून खूप मोठं आहे. हे बघा. पोरींना घेऊ. दोघींना. काय नॉर्मल गोष्ट, लेडीजचे आयटम इथं चांगले, पण मला एक गोष्टीचा खूप आहे की इथं पोरांसाठी काहीच नाहीये, नुसतं लेडीजसाठी आहे बघा. पोरांसाठी काही नसतं. हे बघा गाईस, 150 रुपयाला, 100 रुपयाला. शिव ते नवं. हे बघा गाईस, हे 4 विनर आपलं दिसतंय, ठीक आहे. एक्झॅक्ट इकडे हे मार्केट आहे ऑल. आणि आपल्याला जिथं जायचंय ना तो अनिमरा कॅफे. हे बघा इथं आपल्याला जायचंय गाईस, इथं आपल्याला जायचंय. सो आता आपण साक्षी आणि मी जाणार आहे लवकरच. तसं आम्ही इथं आलो होतो, थोडंसं आम्हाला सामान वगैरे घ्यायचं होतं ऑर्डरसाठी इच्छा. सो आम्ही बल्कमध्येच घेत असतो सगळ्या गोष्टी, आणि फिरायला पण आलो आम्ही तसं. हाऊस द फिलिंग. अख्खा दिवस तर आमचं ट्रॅव्हल मध्येच गेलाय तसं बघायला गेलं तर. आणि त्यानंतर इथं आलो आम्ही. आता फेस एकदम लटकले आमचे. तसं उद्या आमचं फ्रेश व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. थांब रे थांब. कितने के भैया? 100. कितने पैसे? कितने पैसे? हे बघा गाईज, 100 रुपीजला फक्त जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ओनली 100 रुपीजला. हे आपल्या इकडे 100 रुपीजला नाही मिळणार तुम्हाला. ओके ओके. हे बघ So, चांगले वाटतात. या आणि इथं पण विजिट करा. चांगलं आहे यार, म्हणजे भारी माहोल इकडं. तर गाईज आता आपण आहे ना या पोराला मराठी Scanner बोलून देते. मराठी त्याला समजतं का बघू. कितने हुए? 100 आप भैया एक लिए तो एक किती रुपये झाले? हाँ? किती रुपये झाले? क्या बोल रही है? मराठी नाही आती. नाही, मराठी नाही येत भाई, माहिती का? असं. मराठी नहीं आती है वो क्या? यहाँ ही हैदराबादी हैदराबादी. ज्यादा 100 रुपये अरे, हमें फायनल, 100 हैदराबादी रुपये नहीं फायनल. ज्यादा बोले तो 150 मानना पड़ता है है आपको का? भाई साहब. ऐसे भाई, कशी भाषा खतरनाक आहे ना सीन. किती? वो 100 बोल रुपये रहे ना? नहीं नहीं ज्यादा बोले तो 150 हो हे जाते. बघा. ठीक है ठीक है. ये देखो भैया, ये वाला है. इधर रेंज नहीं है लगता है. अलीबाग क्या है ये अलीबाग? वो मुंबई में है. पब्लिक हार्ड आहे इथलची, मराठीतून बोललं तर कळत नाही. मराठी बोलून स्कॅम काय. थांब. पब्लिक अशी ना, त्यांना काही करून विकायचंच आहे. हिला नुसतं दाखवतात, देखो देखो लगेच ही घ्यायला रेडी. कोणतं आवडलं? छानच पण. कोणतं दिखा भैया. हे वाले. हे बघा गाईस, मस्त आहे, छान आहे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए। ओ भाई मारो मुझे मारो। वही सो ॲक्च्युली गाईज, इथून साक्षीला जी शॉपिंग करायची होती ती इथून तिने केलेली आहे. आणि त्यानंतर एक दुसऱ्या साईडला पण एक मार्केट आहे जे आम्हाला इथलच्या लोकांनी सांगितलं, आणि तिथं आम्ही आलो होतो. हे एक्झॅक्ट इथून राईट हँड साईडला आहे, चारमिनारच्या बाजूला आहे. तर इथं पण जे आहे तर मग लग्न सराईचे जे काही सगळ्या गोष्टी ते इथं मिळतात. आणि मार्केट खूप मोठं आहे मागं, मी तुम्हाला दाखवतो. भावाच्या मुलीसाठी पण आम्ही शॉपिंग केलेली आहे, आणि म्हणजे तिला बार्बी आवडती जास्त आहे. बरं, तिथे कप लेट्स बघितलं गो. हो गाईज, नुसती बायकोची शॉपिंग बरोबर परेशानी माझ्यासाठी एक वस्तू नाही घेतली मी. तो गाईज, साक्षीचा असं म्हणणं मी छपरी दिसतोय, खरं छपरी दिसतोय की मी या गॉगल मध्ये. सो गाईज, आता साक्षीचं म्हणणं आहे की हा चांगला वाटतंय, डिसेंट वाटतंय. हिच्या म्हणण्याने चालू का मी आता. हैदराबाद में फेमस बिरयानी कौन सा है? पैराडाइज का हमने ट्राई करे. शादाब है, सभी लोग शादाब बोले. शादाब में मतलब टेस्ट अच्छा है क्या? अच्छा, पैराडाइज में खाए मतलब ओके ओके लगा मेरे को. अच्छा, निमरा अभी चाय लिए अच्छा, वो भी ट्राई करेंगे. ओके, अभी शादाब. अच्छा, हाँ ओके. तो ऑलमोस्ट सभी हैदराबाद के लोग शादाब शादाब भी बोल रहे हैं. अच्छा, ओके.
ओके हैदराबाद का फेमस चाय पीना है तो फिर 100 से ले आना। वहाँ पे ओके ओके चलो शुक्रिया भाई। हैदराबाद में आपको बहुत अच्छा लगा भाई। हम महाराष्ट्र के पुणे से तो अभी ट्रॅव्हल कर रहे हैं हैदराबाद में। थँक्यू भाई। प्लीज म्हणजे इथलचे पब्लिक खूप चांगली आहे म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे। ठीक आहे सो आता अजून इथून शॉपिंग केली थोडीशी म्हणजे या गोष्टी तुम्हाला आणि एवढ्या कमीत नाही देते. लेडीज साठी छान आहे आणि असं आहे बघा. So, छान आहे चलो गाईज आता मी खरवस ट्राय करून बघतो जर मला आवडलं तर मी घेतो। चांगला आहे भाई खरवस। स्कॅन किधर है? अरे नहीं रे बाबा। So guys, we are trying this खरवस। खरवस म्हणजे ना दुधाचा एक प्रकार आहे। तो महाराष्ट्रामध्ये माहितच असेल सगळ्यांना आणि आम्हाला जास्त आवडतो। साक्षीला पण इतर आवडतो, मला ठिकाणी पण त्याचं नाव आवडतो। वेगळं आहे। आणि आता मी आप ते क्या try बोलते हो करणार आहे, भैया मला इसको? खावं काही नाही। जुन्नू इधर क्या बोलते हैं इसको? बोलते हैं, पेप्सी बोलते हैं। गाइस इकडे याला जुन्नू म्हणतात, पेप्सी पण म्हणतात। हे मी हमारे पहिल्यांदा इधर ऐकतोय। खरवस बोलते हैं। Wait. हे बघा लेट्स ट्राय दिस। असं वाटतंय तुला फिरून मस्त पुण्यापेक्षा काही वेगळं वाटतंय का? थोडं बरं वाटतंय। तेच- पुण्यापेक्षा तेच- म्हणजे तेच मार्केट कंटाळा मोठं आला. आहे पण बाई पुण्यासारखी चव नाही। सो सध्या तर निमरा कॅफे मध्ये आपण आता जाऊ। सो गाईज आता आम्ही आलोय निमरा कॅफे मध्ये ज्याचं नाव खूप जास्त तुम्ही ऐकलं असेल निमरा कॅफे निमरा। इथं इराणी चहा जास्त मिळते। सो लेट्स सी। दे आता मी घेते। हे ना असं भाई गर्दी म्हणजे गर्दी हा कॅफे खूप मध्ये गर्दी. डेंजर खतरनाक गर्दी गाईज। हे बघा बन मस्का ट्राय करतोय गाईज। भाई असा बन मस्का आहे ना नाहीये। हे बघा चहा सोबत खतरनाक टेस्ट खतरनाक एकदम भारी चाय आणि बन मस्का आणि हे उस्मानिया बिस्किट आहे जे साक्षी ट्राय करणार आहे। बेस्ट खतरनाक। आणि यांची एक गोष्ट आम्हाला चांगली वाटली त्यांना पैसे दिले आणि लगेच रेडी होतो द्यायला आपल्याला। थोडा पण वेळ नाही थोडा पण नाही। निमरा कॅफे मध्ये उस्मानिया हे बिस्किट निमरा कॅफे मधले उस्मानिया बिस्किट आहे जे काही इथलं फेमस आहे। भाई खाल्ल्या क्षणी असं एकदम विरघळून गेलं ते खूपच मस्त आहे। म्हणजे काही असं नाही, एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट म्हणजे खाल्लं ना असं तोंडामध्ये असं विरघळून जातो। विरघळून आणि जातं. त्यांचं जे म्हणजे बन मस्का ना भाई एकदम सॉफ्ट खतरनाक एकदम मस्त. छान छान। डे 1 कम्प्लिटेड आणि उस्मानिया बिस्किटचे आम्ही पार्सल घेतलेलं हे बघा। आणि डे 1 आता डे 2 ला आम्ही दुसरीकडे जाणार आहे। हे सगळं आम्ही कम्प्लीट केलंय। डे 2 ला आता दुसरं आमचं विजिट राहणार आहे गाईज आणि ते पण आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू। सो गाईज आता आमचं फायनल म्हणजे झालेलं आहे फर्स्ट डेचा ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे। म्हणजे कम्प्लीट करता करता आम्ही हे खा ते खा। सो चारमिनार मध्येच आम्ही थांबलेलो आहे। थकलेली मी पण थकलेलो आहे माझ्या पोटात आता गडबड होती आणि इथलचा रिस्पॉन्स खूप छान वाटला लोकांना भेटून खूप छान खूप वाटलं। लविंग लोक आहेत। खरंच चांगले लोक आहेत इथलचे आणि चांगलं वाटलं गाईज। सो सेकंड पार्ट आपला येईलच त्याआधी हा आपला बघा आणि दुसरे पण आपण प्लेसेस हैदराबाद मधले आपण जाऊ। थँक्यू।